मिळाली कल्पेश काटेगरे संघ मालक गॅदर कुठेतरी खराब पाहायला मिळतो. चेंडू टॉच P1चा षटक आहे. P1च्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चला गिरीश दादा खाटेकर कुठे असतील जगदीशजी भाग्यवंताशी संपर्क करायचे. हा बॉल चेंडू पॅडवर बदलला. एसटी रक्षक कुठे चकवा दिलाय. क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये योगेश काटेकर सुरेख तिथे अंकुश आला बॅकअपला. 2 धावा चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय दोन्ही आकड्यावर. गिरीश दादा खाटेकर कुठे असतील त्यांनी जगदीशजी भाग्यवंतासाठी कमालीचा हा बॉल फुटला शरीर अदललाय. सदा एक फिर से एक बार सदा चेंडू सलगचे 2 चेंडू टॉच. अगदी सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली आहे भावेश खाटेकरे. दिल्लीवरून दाखल झाले आणि कमालीची फटकेट बाजी रुद्र 11 साठी केली आहे. त्याने मॅच विन केली आहे. भावेश खाटेकरे दिल्ली रिटर्न गोलंदाज तयार. सनी पवार हा बॉल एसटी रक्षक चुका करतोय ना येतोय 22-4 चेंडू फरार. डीजे रक्षक कल्पेश काटेकरे होता. त्याने सामना विन दुसऱ्या टीमला दिला. हातातले चेंडू सोडतात. चांगली गोलंदाजी सनी पवारची पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल हा बॉल फाईनली ग्रिपमध्ये सतताचा स्ट्रोक येतोय 4. सदाशिव खाटेकरे षटका ठोकेल तर सलगचे 3 षटका ठोकेल तर जयेश दादा खाटेकरे रुद्र 11चे संघ मालक 500 रुपयाचा प्राइस. सलगचे 3 षटकार. हा बॉल खुरवट टप्पा तिथे क्षेत्ररक्षण VK विनायक खाटेकरे सिंगल आली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण बॅकअप कुठेतरी एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकला 11 ओव्हर नंतर. ठोको डीजे न्यू गोलंदाजी ट्रॅकवर भुवन इन करून पाहायला मिळतोय. विनायक खाटेकरे P1चं P2चं दुसरं षटक कशा प्रकारचे बॅटिंग करेल सदाशिव खाटेकरे. सलग ते 3 षटकार 500 रुपयाचं प्राइस जयेश खाटेकरे यांच्याकडून. हा बॉल सरळ बाटने लाफ्टेड फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय 4. अंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतो. किशोर गायकर खाटेकरचा चॉकलेट बॉय किशोर.
गोलंदाज तयार. फड धसाईचा प्लेयर पण पाहायला मिळतो किंग बॉईज मध्ये. आवर फुलटॉस ने फुलटॉल दिलाय. जातोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4. धावफलक 4 पुढे सरकलाय. P2च्या षटकामध्ये 19 धावा. धवल कव्हर सलगचे 2-4 हावी ठरलाय संघ किंग बॉईज. त्यांच्या विपक्षाने केलं जाताना साईशाकृत्या वॉरियर्स. ना गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला गेलं तर विनायक खाटेगरे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 2 सलगचे 4. गोलंदाज तयार. रिव्हर्स क्षेत्ररक्षण चेंडू खाली. सागर खाटेगरे चुका सातत्याने चुका आणि एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरवर पुढे सरकला 20 या आकड्यावर. अगदी खराब क्षेत्ररक्षण टीम साईशाकृत्या वॉरियर्स करत असताना षटकातील 4था चेंडू आणि फलंदाज येतोय प्रथमच खेळायला विपुल शिंगोले. स्वतः आयकॉन कशा प्रकारे बॅटिंग करू शकतोय पाहायला मिळेल. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लगवलाय. लॉंग ऑन मिड विकेट रिझन मध्ये कुठेतरी कव्हर पॉइंट मिड ऑफ. गोलंदाज तयार. विके हा बॉल चॉप केलाय. चॉप येतोय सलगचा 3रा 4. डीजे कशासाठी आयकॉन घेतलंय ते दाखवत असताना मैदानामध्ये विपुल शिंगोले चॉप केला ना चेंडू फरार होतो आहे. पॉइंटच्या डोक्यावरून 4. गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर लेग स्विंग. तिथे चिकी सिंगल येईल का ना. चिकी सिंगल कंप्लीट. धावला 1 ने पुढे सरकला 25 आकड्यावर. अगदी इष्टरक्षकाचा विचार केला कल्पेश खाटेगरे. फंबलिंग पाहायला मिळतोय. तिने पहिल्या ओव्हरमध्ये 4 सोडला. त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे आता मैदानामध्ये. अगदी पाहायला गेलं तर साईशाकृत्या वॉरियर्सचे खेळाडू मैदानामध्ये. बिग बॅटल मैदानामध्ये. गोलंदाजी षटकातील शेवटचा चेंडू. हा बॉल टच केला गल्लीमधून. क्लासिक फटका सदा फिर से एक बार. 4. चाने पुढे सरकला. 29वा फलकावर 2 षटकानंतर विकेट गमावली नाही. ही दम्याची बाजू पाहायला मिळेल किंग बॉईजचे. वैयक्तिक 10 चेंडू फेस केल्या सदाशिव खाटेगरेने आणि 20 धावा त्याच्या पॅटमधून आल्यात. आणि विपुल शिंगोले 2 चेंडू फेस केले आणि 5 धावा कुठल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर सनी पवार कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पवार येतोय. हा बॉल हो भरदार वेगाने खराब चुका होतात. येतोय 4. दोन चेंडू सलगचे वेगवान पाहायला मिळाले. त्याच्यानंतर विकेट किपर कल्पेश खाटेगरे चुका सातत्याने चुका. 2
रक्षक न्यू येतोय विकी विनायक खाटेकरे गोलंदाजी ट्रॅक मारताना पवार हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न चेंडू अवंतर अजून एक धाव धावफल कव्हर पाहायला मिळेल धावफल एकने पुढे सरकते 35 या आकड्यावर 34 या आकड्यावर चांगली फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये किंग बॉईज संघ स्वतः सदाशिव खाटेकरे तापला हा बॉल येतोय AK-47 ठोक डीजे लक्षाने पुढे सरकला 40वा धाव कव्हर पंच जुना चेंडू द्यायचे मैदानामध्ये तिथे पाहायला मिळतोय मॅश बॉल आलेला आहे धावफलक साने पुढे सरकली आहे 4 आकड्यावर गोलंदाज सनी पवार अजून एक डॉज बॉल धावफलक 40 या आकड्यावर षटकातील चौथा चेंडू हा बॉल फाईन लेग रिझन मध्ये फटका सजवायचा होता तिथे गोलंदाज चतुर पाहायला मिळाला सनी पवार चेंडू डॉट धावफलक स्थिर 40 आकड्यावर गोलंदाज तयार सनी पवार पवारचा वार कशा प्रकारे हा बॉल बळदार वेगाने गोलंदाज सनी पवार सांगतोय एक तुझं वार आहे एक माझं वार आहे मैदानामध्ये सांगत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सनी चेंडू डॉट अपकमिंग स्टार विनीत राऊत यांचे शुभागमन झालेत एक सिंगल आली आहे चेंडू डॉट आलाय धावफलक 3 षटकानंतर 40 धावा धावफलकावर विकेट गमवलं नाहीये 3 षटकानंतर 40 धावा धावफलकावर ओके 40 असेल चौथी ओव्हर कोण टाकेल चिंतामध्ये संघ हाय शाईशाकृत्या वॉरियर्स गोलंदाज पाहायला मिळतो तिथे मॅचचा आनंद घेतात त्रिमूर्ती रितेश राऊत आदित्य खाटेगरे सुमित खाटेगरे त्रिमूर्ती पाहायला मिळते या तिन्ही मित्रांची जोडी मॅचचा आनंद घेतात धावफलक 40वा धावफलकावर आता गोलंदाजी ट्रॅकवर कोण आलाय प्रणील खाटेगरे शिवला एन कडून कशा प्रकारचे गोलंदाजी करेल पंच 2 मिनिटं थांबवायचे गोलंदाज तयार
अगदी इथे मान्यवर उपस्थित आहेत. माननीय श्री सोमनाथदादा खाटेकरे यांचं शुभागमन झालं. सरांना विनंती आहे स्टेजवर यायचं. हा बॉल सरळ बॅटने लॉफ्टेड कार्पेटच्या साईडने चेंडू सनी पवार येतात. क्षेत्रक्षण सुरेख एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 41. अगदी विचार करावे लागेल. समोर आयकॉन आहे टीमचा विपुल शिंगोले कुठपर्यंत योग्य ठरू शकतोय. प्रनिल खाटेकरे टपकॅनने हा बॉल शॉट शॅम्पल न पॉवरफुल येतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर 6. टीजे वीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रनिल पहिला सिंगल त्याच्यानंतर 7 त्याच्यानंतर डाट बॉल सातत्याने चुका. कल्पेश काटेकरे फेकी सुरेख डायरेक्ट हिट. पंचांवर अपील केली आहे. पंचांचं नॉट आउट. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 47 धवल कव्हर 48 धवल कव्हर. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 48 रन. हा बॉल चप्पा पडल्यानंतर अवंतर एक सिंगल अजून आली आहे. अवंतर धवल 49 49 धवल कव्हर. अजूनही विचार केला तर अजूनही विकेट पडल्या नाही आहेत. माननीय श्री सोमनाथदादा खाटेकरे उपस्थित आहेत. मान्यवर गोलंदाज तयार विशेष सहकार्य. हा बॉल सरळ बॅटने सदा फिर से एक बार सदा बाहेर फटकेबाजी येतोय 6. धावफलक साने पुढे सरकलाय. धावफलक 55 धावा धवल कव्हर. देवांश कुठे असतील चला स्टेजवर यायचे. देवांश खाटेकरे अगदी मॅचचा आनंद घेतात. चेंडू साने पुढे सरकलाय 55 रन. कमाल फटकेबाजी. आ बॉल पुन्हा सदा सदा पर फिदा सदाशिव काटेकरे ऑन द रफ षटकार. लगातार से 3 षटकार सदाशिव खाटेकरे वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय. एक 61 रन. आ बॉल वर पद्धतीचा चेंडू. विकेट किपर क्लोज. चेंडू डॉट 61 रन नॉट विकेट.
अगदी प्रणीतच्या षटकामध्ये 21 धावा कुठल्यात सदाशिव खाटेगरे. अगदी विपुलचा विचार केला 10 बॉल 18 रन त्याच्या बॅटमधून बाला मिळाल्या. त्याच्यानंतर सदाशिव खाटेगरे संध्याकाळच्या सत्रामध्ये तापलाय आणि सगळ्यांना तापवलाय. त्या सदाशिव खाटेगरेने आता 14 बॉल 33 रनची गरज. चौदा बॉल खेळलाय 33 धावा कुठल्यात सदाशिव खाटेगरे. तर कुठे निखिल ठोंबरे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचे. निखिलजी ठोंबरे अगदी गोलंदाजी ट्रॅकवर सागर सिनियर. हा बॉल फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय. 4. हा बॉल हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षण सनी चुका होतात. सातत्याने चुका आणि हा येतोय 4. डीजे हॅलो हॅलो हॅलो. हो चांगला चेंडू अगदी पाहायला गेलं तर डॉट आलाय. गोलंदाज तयार. हा बॉल शॉर्ट पिच क्षेत्ररक्षण फंबलिंग आणि वाईट अवंतर अजून एक धावफलकावर दोन्ही पुढे सरकली आहे. 72 धावफलकावर अगदी विचार केला लागेल. सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतोय अजूनही मैदानामध्ये. गोलंदाज तयार. बॉल सरळ. ओहो वाह शॉट चांगला फटका. AK-47 ठोको बाय ठोको डीजे. फलकावर 9वा मारलाय तसं का. अजून एक बॅट अतली कडा इष्टरक्षक चेंडू खाली. विनायक खाटेगरे लास्ट बॉल चेंडूवर विकेट. धावफलक 78-79 धावेंचा मोठं लक्ष ठेवलंय टीम शाहीशाकरित्या और या संघापुढे. चला सर्वांनी लक्ष द्या. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल आणि उद्याचा शेड्यूल आम्ही MPL ग्रुपला रात्री टाकणार आहेत. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची सर्व संघ मालक यांनी लक्ष द्या. कुठल्याही संघ अन्याय होणार नाही. प्रत्येक टीमला चान्स भेटणार आहे.
या टीममध्ये जरी पराभूत झाला तरी त्यालाही उद्या खेळण्याची चान्स मिळणार आहे. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. आणि खरोखरच खूप आनंद मिळाला एक KPLचा आपल्याला. आणि KPL म्हटली म्हणजे सहकार्याशिवाय कुठला कार्यक्रम होत नाही. आणि ज्यांच्याकडे आम्ही विषय टाकला का आपल्याला सहकार्याची गरज आहे, प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे. आपल्याला आपल्या गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केला. असंच सहकार्य पुढच्या वर्षी पण आपल्याला मिळो. खरोखरच सर्वांची नावं आम्ही घेतो. दीपक गणपत खाटेगरे, निलेश विलास खाटेगरे, माधव अमन गायकर, सोमनाथ हरी खाटेगरे, कृष्णकत रघुनाथ गायकर, माणिक मारुती खाटेगरे, रामदास बारकू खाटेगरे, योगेश वेल्ले, गौतम वाघ, हरिचंद्र मधुकर खाटेगरे, प्रकाश भास्कर गायकर, अनवर रब्बन शेख, काशीनाथ शंकर शिंगोले, त्याचप्रमाणे तानाजी जनार्दन खाटेगरे, दिनेश गणपत खाटेगरे, चिंतामण विठ्ठल खाटेगरे, सदाशिव रघुनाथ खाटेगरे, रवींद्र रघुनाथ खाटेगरे, दिगंबर केशवर राऊत, एकनाथ रमेश खाटेगरे, शादिक रब्बन शेख, सागर बालकृष्ण खाटेगरे, दीपक गायकर, भावेश बुधाजी खाटेगरे, नितीन खाटेगरे, अजून नावं आहेत ती उद्या घेतली जातील. खरोखरच खूप आनंद मिळतो. अशा सहकार्याची तुमच्याकडनं अपेक्षा असावी. धन्यवाद. खास करून गिरीश खाटेकरे आणि जगदीश भाग्यवंत यांना धन्यवाद देतो. त्यांनी हा पुढाकार घेतला आणि एक यशस्वी प्रकारची स्पर्धा इथे त्यांनी यशस्वी करायला घेतली आहे. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर संतोष रामकृष्ण खाटेकर यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चषक सौजन्य रवींद्र रामकृष्ण खाटेकरे, भाई संतोष खाटेकर आणि यांच्या माध्यमातून लाभलं. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सर्वांचं मनापासून आभार. सोमनाथ दादा खाटेकर यांचा विशेष सन्मान सुमात्र आपण करणार आहोत. सोमनाथ दादा यांचा विशेष सन्मान या क्रीडा नगरीमध्ये केला जातो. सोमनाथ दादा खाटेकर यांचा मी गिरीजी खाटेकर आणि जगदीश भाग्यवंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान. मला फोन आला, ऐकूनंतर मला फोन आला का तुम्ही आयोजन केलंय कसं काय. 2 दिवस मॅच ठेवून तुम्ही जर 2च मॅच खेळत असाल तर हा तुमचं नियोजन कसं काय. प्रत्येकाला नियोजन काय असतं ते मी पटवून देईल. एकही टीम अशी नाही का 3 मॅच खेळणार नाही. हा नियोजन मी केलंय. कुठल्याही नियोजनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅक पर विपुल याला पाहतोय आपण. पहिलाच बॉल रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा पार षटकार 6. लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एक दर्जेदार आयोजन, एका स्पर्धेसारखं गाव चॅम्पियन लीगचं आयोजन जे मात्र पाहायला मिळतात. आणि आमच्या समवेत या क्रीडा स्पर्धेचे आयोजक आता जगदीश भाग्यवंत सर हे जोडले जातील. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 9 या धावफलकावर. या अगोदर आपण हर्षल बिराडे यांचं समालोचन ऐकलं.
खास करून या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाणी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभली योगेश खाटेकरे आणि सदाशिव खाटेकरे यांचं मनापासून आभार. इथे झेल ड्रॉप की सामना ड्रॉप ते पाहायचंय. चेंडू सीमा पार आहे. लेग बायचा इशारा आला पंचांचा चौकार. तेरा धावा धावपलका भरत. भरपूर चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते साईशक्रित्या 11 या टीमची. 13 धावा धावपलकावर. विपुल विपुलचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आत. विनायक खाटेकरे मिस्टर विके चा क्रमांक चौकार. प्रति षटकामध्ये आस्किंग रन रेट 16 आहे. धावपलकावर धावसंख्या 17. शेवटचे 26 चेंडू 62 धावांची आवश्यकता. साई शक्रित्या 11 हा संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. विनायक काटेकरेचं आक्रमण जारी आहे मैदानामध्ये. इथे एक सिंगल या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 18 या धावसंख्येवर. बाईचा इशारा आलाय पंचांचा. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढतीये जाऊन पोहोचेल ते आता 19 या 18 या धावपलकावर. 18 धावा 5 मध्ये 12 वर खेळतो विनायक. आता त्याला 7 कशा प्रकारे दिली जाते योगेश यांच्या माध्यमातून ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. षटक फार निर्णायक राहील. गोलंदाज विपुल. विपुलचा बॉल अप्रतिम राहिलाय. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 18. शेवटचे 24 बॉल 61 ची आवश्यकता. डीजे तुषार. तुम्ही दोन्ही संघ जिंकू शकतात. 78 नाही 100 पण धावा होतात. मी दोन्ही टीमांना बोलतोय धावा होऊ शकतात. हारणारा संघ परत एक चान्स येऊ द्या. काय टेन्शन घेऊ नका. पहिल्या षटकात धावायला ते 18. जगदीश जसं तू बोलला परवा संघ उद्या खेळ. एक मिनिट. इथे व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर 19 धावा. आमच्या समेत दोन्ही आयोजक आहेत. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी किती मदत घेतलेली ते आपण पाहू. जसं जगदीश बोलला परवा संघाला उद्या चान्स आहे. सर्वांचं चेहरा फुललं. हा नियोजन असतो सर. नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. गाव एकत्रित आणणं सोपं नसतं परंतु आज ते आणलेलं आहे. गिरीश खाटेकर जगदीश भाग्यवंत यांनी. जगू सर काय बोलाल. किती परिश्रम या क्रीडा स्पर्धा उभारण्यासाठी तुम्ही घेतलेले आहेत आणि सर्वच खेळाडूंना तुम्ही एकत्रित आणलेलं. पहिल्यांदाच एवढा त्रास झालाय ना तर बोलून फायदा नाही. सगळे एकत्र नाही अजून करू आपण एकत्र. आजूबाजूची गाव लीग पण केलेली आहे आपण. त्रास तर होणार आहे चांगल्या गोष्टीसाठी. गोलंदाज तयार आहेत. महेश इथे टाकलेला बॉल फुलटॉ जाईल डीप फाईन लेगला. सीमारेषा ओलांडेल. अजून एक चौकार. खूपच असा सुंदर लेग साईडला टोळवला तो विनायक आणि चौकार.
किंग नेवर फेल ही टॅगलाईन आहे खास करून जग्गूसाठी आणि नेहमीच जग्गू त्याच्यावर यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं. निखिल सर, आजचा दिवस तर खूप सुंदर अशा मॅचेस झाल्या. उद्याचा दिवस अजून सुंदर जावा. सर्व संघ मालक आम्ही आज परत रात्री एक मीटिंग घेणार आणि उद्याचा जल्लोष होणार. तसेच सर्व गावकऱ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या वा 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 उद्या सुद्धा धुळीवंदन इथं धुळवड उडवून टाकू आपण सर्व कॅपिल मध्ये. पुन्हा ऑप्शन उडवलेला चेंडू निश्चितच सुंदर असा किशोरचा जबरदस्त चित्रॅक्शन. वा बाई वा. निखिल सर आणि दोन प्लेयर असो आमच्या गावचे सभासद असोत, खरोखर त्यांचा सत्कार करण्याचं आम्ही राहून गेलो. निखिल किशोर गायकर आणि विनोद गायकर खरोखर डीटीपी जबरदस्त त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण महेशला पाहतोय. खास करून आमचा हा समालोचन कक्ष आयोजक ऑफिशियल यांना दाखवलं जातं टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचंही कौतुक आपण करू. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. संदीप धावपलकावर धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती आता 25 धावा. शेवटचे 20 बॉल 54 धावांची आवश्यकता. चेंडू 54 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. KPL खाटेगर प्रीमियर लीग डे 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. इथे राखलेला बॉल फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 26 या धावफलकावर. इतका सुंदर बॉल होता ना तो डायरेक्ट ढगात पडला ढगात, परंतु नाही गेला. असू द्या चला. पाणी पाहिजे. 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जायचे ओव्हर झाल्यानंतर. यावर्षी आम्ही प्रथमच लाईव्हचं आयोजन केलंय. एकदम जबरदस्त कार्यक्रम चालू आहे. उद्या तर खूप जन्नतच होईल. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये नाही जन्नत मध्ये. सुंदर असा टोलेला चेंडू, परंतु पाहूया आणि फलंदाज बाद झालेला आहे. विकेट येते. फलंदाज बाद. खरोखरच या मॅच साठी सिरीज ज्यांनी दिली नवीन राऊत त्याच्या आईच्या स्मरणार्थक दिलेले धन्यवाद नवीन. आणि सर्व सहकार्य ज्यांनी केलंय त्यांचं खरोखरच उद्या लाईव्ह दिसणार सर्वांना. कारण सहकार्य करणं म्हणजे जगदीश कोणाचंही काम नसतंय. लक्षात घे जगदीश, ज्याच्यात हिंमत असते, ज्याच्यात खरोखरच देण्याची दानत असते तोच सहकार्य करतो. 100% आपलं गाव आहे ना खूप सुंदर आहे. प्रत्येक कार्यक्रम असो खूप मोठं सहकार्य असतंय. जबरदस्त सोयीचेने देतात लोक. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय हे कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. ब्रॉडकास्टिंग पॉवर्ड बाय टेन क्रिक लाईव्ह. आजच्या दिवसभराचा खेळ या मैदानावर झालेला 4000 लोकांनी पाहिला टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत. त्या सर्वांचंच आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. धापलकावर धावसंख्या 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 53 धावेंचं लक्ष. मित्राकडून एका मित्राला पारितोषिक आलंय. सोमनाथ खाटेकर यांच्याकडून बंटीच्या प्रत्येक झेलासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 53 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत आलेत. लोकेश आहेत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. फटका दमदार आहे. स्क्वेअर कटचा लाजवाब नजराना. मिस्टर विके च्या बॅटमधून 4.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता काय असते ते दाखवत असताना लोकेश पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला. त्यानंतर 2 बॉल त्याने डॉट टाकलेत. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता. लोकेश याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर विनायक खाटेकर. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक टप्पा घात. चेंडू सीमापार. चौका. काका पुतण्यामध्ये बॅटल चालू आहे सध्याच्या घडीला. या पलकावर धावसंख्या 34. 34 धावा आहेत. उर्वरित 14 चेंडू 45 धावांचं लक्ष. 14 चेंडू 45 धावा. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. महेश यांचं क्षेत्ररक्षण इथे चांगलं राहिलं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 35. 13 बॉल 44 ची आवश्यकता. 13 बॉल 44 हे समीकरण. हा चेंडू निर्णायक राहील. अनिकेतच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 80चा पाठलाग करत असताना सर्व बाजूने धावा बनवणं गरजेचं आहे. विनायक संघर्ष मैदानामध्ये चांगला करतोय. 27 वर खेळतोय 14 बॉल मध्ये. हा चेंडू निर्णायक राहील. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 44 धावांचं लक्ष. वेळ जास्त खर्च करतायत क्षेत्ररक्षण करणारा संघ किंग्स बॉयज. किंग बॉयज भरपूर वेळ घेतायत तुम्ही. 13 बॉल 44. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल अनिकेतच्या बॅट मधून एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. समीकरण पाहू. 12 बॉल 40 ची आवश्यकता. डीजे घेऊ. डीजे 12 बॉल 40 ची आवश्यकता. निखिल सर, तुम्ही खूप जिकडे तिकडे जाता सूत्रसंचालन करता, पण इथे तुम्हाला काय वाटलं सूत्रसंचालन करताना? आनंद सांगा फक्त तुमचा. खास करून सर्वच गावकरी आज एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तो आनंद बघण्यासारखा होता. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग आणि जसे चौकार षटकार एखादा मित्राच्या विरोधामध्ये जेव्हा आनंद व्यक्त करतो ती गोष्ट आज पाहायला मिळाली. अनेक डान्सर आज आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये गाव चॅम्पियन लीग मध्ये पाहायला मिळाले. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. एकत्रित आल्यानंतर संघटित झाल्यानंतर गावाचा विकास हा 100% होत असतो आणि ती भूमिका जगदीश भाग्यवंत आणि गिरीश खाटेकर यांनी मनावर घेतली आणि त्यांनी भरवलेलं हे KPL 2026 पर्व अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या दोघांचं कौतुक. निखिल सर, जेव्हा मी मीटिंग घेतो, थांबा बॉल होऊ द्या. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. 12 बॉल 40 ची आवश्यकता. विपुल आलेत. विपुलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. विपुल टू विनायक हे बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. 12 बॉल 40 चं समीकरण. पहिलाच बॉल बॅटनं कडवा प्रहार. चेंडू सीमा पार. विनायकच्या बॅटमधून 4 चौका. अकरा बॉल 36 समीकरण. ऑल मॅच. क्रिकेट रसिकांसाठी पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गाव चॅम्पियन लीग अर्थात KPL 2026. दुसरा बॉल विनायकच्या बॅट मधून लॉंग आपला सीमारेषा तोडेल फोडेल. आलाय सिक्सर. षटका.
निखिल मी म्हटलो होतो इथं काही होऊ शकते, ती विकेटच तशी बनवली मी. मला वाटतं 12 बॉल 10 बॉल 30ची आवश्यकता आहे. इथं गोलंदाजाला कोणी दोष देऊ नका. इथं एन्जॉय, फक्त एन्जॉय. जबरदस्त कमेंटमेंट सध्याच्या घडीला विनायकच्या माध्यमातून तितकीच चांगली माहिती. सिमेंटची खेळपट्टी खेळाडूंसाठी वरदान आहेत. बॅटवर चांगले बॉल येत आहेत आणि तेवढेच बाहेर देखील जात आहेत. इथे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू आलाय डॉट. 9 बॉल 30चं समीकरण मॅच जिंकण्यासाठी. एक एक डॉट बॉल फार महत्वाचा आहे किंग बॉयज या टीमसाठी. एकोणपन्नास धावा धावफलकावर. 9 बॉल 30ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विपुल, स्ट्रायकर इनवर विनायक. इथे टाकलेला बॉल पॅडवर जो मात्र आदळतोय. एक सिंगल या बॉलवर घेतले विनायकने. 8 बॉल आता 29चं समीकरण. हे 2 चेंडू निर्णायक राहतील. लेगबाईचा इशारा आला आशिष विश्वकर्मा यांचा. पंचांचं विशेष कौतुक करेल. एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये पंचगिरी फार महत्वाची असते आणि आशिष विश्वकर्मा सर आणि त्यांच्या जोडीला राजू राठोड सर त्यांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. धावफलकावर धावसंख्या 50. 50 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. विजयासाठी 8 बॉल 29ची आवश्यकता. मागील ती फरमाईश पुरी केली जाते. तुषार मडके यांचं आपण कौतुक करू. गोलंदाज तयार आहेत. दीपक दादा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांची फरमाईश आता लगेच पूर्ण होईल. कॉलेज दिनेश दादा खाटेकरे उपस्थित आहेत. सॉरी, त्यांची फरमाईश आता पूर्ण होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल तिथे एष्टी रक्षण आपल्याला पाहायचं आहे. खराब होताना पाहायला मिळेल आणि पंचांचा इशारा आलाय तो मला वाटतं कॅच ड्रॉप झालाय. बॅटच्या साहाय्याने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जम पोहोचेल 51. 7 बॉल 28ची आवश्यकता. 7 बॉल 28. हा चेंडू निर्णायक राहील. इथे विनायक सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवेल की षटकार खेळत मॅच जवळ आणेल ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. धावफलकावर धावसंख्या 51. विजयासाठी 28 धावांचं समीकरण. 7 चेंडूंचा खेळ बाकी. आजच्या दिवसातील अंतिम लढत 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. KPL खाटेकर प्रीमियर लीग. फुल टॉस आणि फुल टॉस जाईल सीमापार. षटकार. It's a fair ball and sixer.
6 धावा, शेवटचे 6 चेंडू 23 ची आवश्यकता. डीजे गेंद्यावर 22 रन, 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता कुणाला आमंत्रित केलं जाईल ते पाहायचं आपल्याला. गौरव आलेत या शेवटच्या षटकामध्ये. खास करून KPL काटेकर प्रीमियर लीग आजच्या दिवसामध्ये 2 दिवस तसं समालोचन करण्याची संधी होती, परंतु काही कारणास्तव आजच्या दिवस समालोचन करण्याची संधी दिली जगदीश दादा भाग्यवंत, तदनंतर गिरीदादा खाटेकर आणि त्यांचा संपूर्णच खाटेकरचा मित्रपरिवार त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, इथे लागलेला बॉल बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत होती ते क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळाला. रन आउट, 2 धावा येतील या बॉलवर. शेवटचे 5 चेंडू 20. थँक्यू डीजे. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. सनी, कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, 5 बॉल 20. इथे बिग हिट आणि लांब 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 लचक मिस्टर विकेचा हा षटकार. थँक्यू डीजे तुषार. निखिल सर, संघ मालक मी सकाळपासून बघतो, पण हे 2 संघ मालक तो बाबा चेहऱ्यावर एवढा हसू आहे, विचार नाही करू शकत. पहिल्यांदा संघ मालक मला समोर दिसलेत. शेवटचे 3 चेंडू आहेत, 4 चेंडू आहेत, सॉरी 4 चेंडूंमध्ये 14 ची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याची चर्चा तर होईलच या मॅच मध्ये. काही खेळाडूंना वाटलं होतं का हारणाऱ्याला जास्त मॅच खेळायला भेटेल, अरे मग जिंकता तुम्ही तर पुढे तर जाल, त्याचा विचार करा जरा. असं समजू नका तुम्हाला भेटतील मॅच खेळायला, 4 भेटतीलच खेळायला तुम्हाला. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, मला एसटी रक्षक पण तसाच उभा राहतोय का. 4 बॉल आणि 14 धावा. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. सनीला पाहतोय आपण, गौरवला पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. 4 बॉल 13 चा सामना.
4 बॉल 13 हे समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये जारी. गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. खाली क्षेत्र निवडलंय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 आणि बनवायच्यात 11 धावा. पहा पंचांनी काही सूचना दिल्या असावी केशवला. मला वाटतं केशव तिकडून बॉल येतपर्यंत तसाच उभा होता. ही भूमिका फार महत्वाची. गोलंदाजी मार्कवर तयार. 3 बॉल 11ची आवश्यकता. 2 षटकार येतील का विकेटच्या बॅट मधून आणि विनायक खाटेकरचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 21 बॉल 51 या धावसंख्येवर तो खेळतो. इथे राखलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय तिथे. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. चौकार. 2 बॉल 7ची आवश्यकता. निखिल सर डीजे निखिल सर उद्या आपण खेळाडू कक्ष आहे ना तो पुढे समोर घेऊ चालेल का? हा म्हणजे टेन्शन राहणार नाही. हा उद्या चालेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. 2 बॉल 7ची आवश्यकता. सामना बरोबरीत कंपल्सरी चेसिंग हे सर्वात महत्वाचं. 2 मध्ये 7 तुम्हाला बनवाव्याच लागतील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये आता 6ची आवश्यकता. गौरवने सामना जिंकून दिला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेश दादा खाटेकर प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने पारितोषिक आहे गौरवासाठी. विनायकने जर सामना जिंकून दिला ना तर 1000 पण त्यातला 1 शून्य कमी करा जगदीश भाग्यनकडनं. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आलाय डॉट. 1 बॉल 6 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती. मॅचचा मोमेंट बंद करू नका ही विनंती राहील. 1 बॉल 6. थँक्यू. बजाव. सहाची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. 1 बॉल 6 धावा. कोण जिंकणार. साईशा कृत्या 11 की किंग्स बॉयज. 1 बॉल 6ची आवश्यकता. KPL चा थरार. गोलंदाज तयार आहेत. हे चित्र तुम्हाला KPL मध्येच पाहायला मिळेल. पहा प्रेक्षक वर्गाची गर्दी. पारितोषिकांचा वर्षाव. 1 बॉल 6 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 1 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर विनायक याला आपण पाहतोय. 1 बॉल 6ची आवश्यकता. आणि इथे टॉपेज आणि किंग्स बॉयज सामन्यामध्ये विजय. डीजे तुषार.